मित्रांनो, आपण जर रेशन कार्ड धारक असाल आणि आपल्याला सुरळीतपणे धान्य घ्यायचं असेल तर आपल्याला ई-केवायसी करणे गरजेचे आहे। ज्या व्यक्तींनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली आहे तर अशांना सुरळीतपणे धान्य मिळणार आहे आणि ज्या व्यक्तींनी ई-केवायसी कंप्लीट केलेली नसेल तर अशा व्यक्तींचं धान्य बंद होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा सुरळीतपणे धान्य मिळावं यासाठी आपल्याला ई-केवायसी करणे गरजेचे आहे। शासनाने वारंवार ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे। आता शेवटची तारीख 28 फेब्रुवारी ही होती, परंतु आता ही तारीख संपल्यानंतर आता ई-केवायसी करण्याची प्रक्रिया आहे तर ती रेशन दुकानामधून बंद झालेली आहे। अगोदर आपण रेशन दुकानामध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करीत होतो, परंतु आता ही केवायसी प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली आहे। आपल्याला सुद्धा सुरळीतपणे धान्य मिळावं यासाठी शासनाने आता मोबाईलवरती ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आपण आता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतो। तर मित्रांनो, ही ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला यापुढे मिळत राहतील। तर चला मित्रांनो, बघूया सविस्तर मध्ये। सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला मेरा ई-केवायसी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। आपल्याला याचा आयकॉन सुद्धा इथे दिसत असेल, फेस ई-केवायसी अशा नावाने हे आयकॉन आहे। तर याला आपल्याला इथे ओपन करायचं आहे। त्यानंतर असा डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होणार आहे। तर आपल्याला फेस ई-केवायसी हे ऑप्शन दिसणार आहे। त्याखाली आपल्याला सिलेक्ट स्टेट म्हणजेच आपलं जे काही राज्य आहे महाराष्ट्र तर ते इथे निवडून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला इथे ओटीपी आलेला आहे, तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा सुद्धा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, जे बेनिफिशरी डिटेल्स आहे म्हणजेच आपण ज्या व्यक्तीची इथे केवायसी करत आहे तर त्याची इथे पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसणार आहे। म्हणजेच त्याचं नाव, स्टेट, कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट आणि आधार क्रमांक सुद्धा इथे दिसणार आहे। त्यानंतर फेस ई-केवायसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला इथे गोल राऊंड दिसणार आहे। त्या गोल राऊंड मध्ये आपल्याला इथे चेहरा दाखवायचा आहे आणि आपलं डोळे इथे चालू बंद करायचे आहे। तर मित्रांनो, आता इथे आपली जी केवायसी आहे तर ती पूर्ण झालेली आहे आणि मी ऑलरेडी इथे ई-केवायसी केलेली आहे, त्यामुळे इथे सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई-केवायसी म्हणजेच मी ऑलरेडी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे असं दाखवत आहे। अशा पद्धतीने आपल्याला ई-केवायसी पूर्ण करायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे ओके करायचं आहे आणि आपण ई-केवायसी स्टेटस इथे बघू शकता वाय आहे। ज्या व्यक्तींचं ई-केवायसी स्टेटस वाय असेल तर अशा व्यक्तींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला इथे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ही माहिती आपल्याला कशी वाटली? माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्याला पुढे मिळणार आहेत। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।